तू 2022 ला पास आउट झाली, ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणून. नॉर्मली आता कोणत्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला प्लेसमेंट्स वगैरे असतातच ना. हो. सो मग तू काय प्लेसमेंटला वगैरे त्यावेळेस का बसली होती का नव्हती, म्हणजे कसं होतं तुझं त्यावेळेस? ऍक्च्युली तिथूनच माझा टर्निंग पॉईंट असा झाला की माझं गोल एक असं होतं की मी एमपीएससी करत होते, म्हणजे मला गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायची होती. आणि मी ज्यावेळी म्हणजे ड्युरिंग दॅट टाइम की कोविड होता, तर कोविडमुळे कॉलेजेस वगैरे सगळे बंदच होते. मग त्यामुळे मी एमपीएससीचा क्लास लावलेला 3rd इयरला आणि एमपीएससी वरतीच फोकस केलेला की जे मी इकडे असं काही विचारच नाही केला की आयटीचा असा. माझी कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच होती खरं, पण फोकस गव्हर्नमेंट प्रिपरेशन वरतीच केलेला. तर मग ते करत असताना त्यावेळी प्लेसमेंट्स होते कॉलेजला असं, पण लक्ष काही तिकडे दिलेलं नाही. आणि गव्हर्नमेंट प्रिपरेशनला कसं खूप वेळ लागतो. मी 1 इयर त्याच्यामध्ये घालवलं, 1 इयर फुल फोकस केला त्याच्यावरती, पण राहतच ना की भरपूर अभ्यास करावा लागतो वगैरे असं. आणि त्यात असं की कम्प्युटरसाठी जॉब्स वगैरे आणि ब्रांच एवढी चांगली असताना मग गव्हर्नमेंटकडे जाणं वगैरे असं तसं. तर मग घरचे पण वगैरे असं म्हणत होते ना, मग जॉबचं कसं काय असं. मग त्याच्यानंतर असा विचार केला की नाही, आपली कम्प्युटर इंजिनिअरिंग ही आपली ब्रांचच असेल आणि आपण त्याच्यामध्ये करिअरच काय टेक्निकली आपण आपल्या करिअरमध्ये काही करतच नसेल तर मग काय. लास्ट इयर नंतर काय प्लेसमेंट वगैरे तिकडे काय झालंच नाही. कारण मग तू दिलेच नाहीस ना कंपन्या तिकडे, कारण एमपीएससी करत होतीस ना तू. हा. मग त्याच्यानंतर असा विचार केला, पण त्याच्यानंतर सगळे कॉलेजेस वगैरे सगळे चालू झाले. त्यामुळे मग त्यावेळी मार्केट थोडंसं डाऊन आलं आयटीचं कम्प्लिटली, कारण फुलफिल झाले ना सगळे असं. मग त्यावेळी विचार केला की मग कोर्स वगैरे करावा लागेल असं तसं. मग असं विचार केला की पुण्यातच करेन. पुणे मी ह्याच्या आधी पण एकदा येऊन गेलेले वगैरे असं. सो इट्स बेटर टू की पुण्यामध्येच मी राहीन असं तसं.